गुड न्यूज ती काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते. हा आहे आपल्या बिनीसचा म्हणजे श्रावण घेवड्याचा रोप. हे बघा, ही आहे गुड न्यूज आजची. आपल्या टेरेस गार्डनचं पहिलं पीक मिळालेलं आहे आपल्याला, पहिली शेंग मिळालेली आहे. हे काय इथेही 2 शेंगा लपून बसलेल्या आहेत. ह्याच्यामुळे पानं फार झाली आहेत, ती पानं काढून टाकली पाहिजेत. येस, हे बघा पानं काढल्यानंतर रोप किती मोकळं दिसायला लागलं आहे, किती फुलं आली आहेत, किती शेंगा आहेत छोट्या छोट्याशा. आणि हे बघा, ही ती आपली पहिली श्रावण घेवड्याची शेंग. मला हे बघताना इतका आनंद होतो आणि मला खात्री आहे तुम्हालाही सगळ्यांना बघताना खूप आनंद होत असेल. ही ही बघा आणखी एक छोटीशी शेंग आहे या सगळ्याच्या मागे लपलेली. ह्या सगळ्या फुलांना शेंगा यायला पाहिजेत. आता हे जरा पानामध्ये मोकळं केलं आहे, ते पॉलिनेशनही चांगलं होईल. आणि ह्या 2 लपलेल्या छोट्याशा शेंगा. कसं वाटतंय श्रावण घेवड्याच्या शेंगा श्रावणामध्ये जर खायला मिळाल्या तर किती मजा येईल. असंच फॉलो करत राहा. रोजची रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट कळत राहील तुम्हाला. गुड न्यूज ती काय आहे हे मी तुम्हाला नंतर सांगते. हा आहे आपल्या बिनीसचा म्हणजे श्रावण घेवड्याचा रोप. हे बघा, ही आहे गुड न्यूज आजची. आपल्या टेरेस गार्डनचं पहिलं पीक मिळालेलं आहे आपल्याला, पहिली शेंग मिळालेली आहे. हे काय इथेही 2 शेंगा लपून बसलेल्या आहेत. ह्याच्यामुळे पानं फार झाली आहेत, ती पानं काढून टाकली पाहिजेत. येस, हे बघा पानं काढल्यानंतर रोप किती मोकळं दिसायला लागलं आहे, किती फुलं आली आहेत, किती शेंगा आहेत छोट्या छोट्याशा. आणि हे बघा, ही ती आपली पहिली श्रावण घेवड्याची शेंग. मला हे बघताना इतका आनंद होतो आणि मला खात्री आहे तुम्हालाही सगळ्यांना बघताना खूप आनंद होत असेल. ही ही बघा आणखी एक छोटीशी शेंग आहे या सगळ्याच्या मागे लपलेली. ह्या सगळ्या फुलांना शेंगा यायला पाहिजेत. आता हे जरा पानामध्ये मोकळं केलं आहे, ते पॉलिनेशनही चांगलं होईल. आणि ह्या 2 लपलेल्या छोट्याशा शेंगा. कसं वाटतंय श्रावण घेवड्याच्या शेंगा श्रावणामध्ये जर खायला मिळाल्या तर किती मजा येईल. असंच फॉलो करत राहा. रोजची रोज नवीन नवीन डेव्हलपमेंट कळत राहील तुम्हाला.